हरे कृष्ण गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण जाणार आहोत इस्कॉन टेम्पलला, जे की आहे कोंढव्यामध्ये. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे, पण आपण जाणार आहोत कोंढव्यामधल्या इस्कॉन टेम्पलला. तिथे गेल्यावरती मी तिथले सगळे रूल्स रेग्युलेशन्स एंट्री पण दाखवणार आहे मी ह्या ब्लॉगमध्ये. ते सुद्धा नक्की बघा, एंडिंगपर्यंत ब्लॉग बघा, एंडिंगला बघा, खूप मजा येणार आहे तुम्हाला. सो लेट्स गो. वाव गाईज, फायनली आपण डेस्टिनेशनला आलोय. दिस इज दी इस्कॉन टेम्पल. एंट्री करतोय. आतमध्ये गाडी अलाउड्स नाही आहेत, गाडी तुम्हाला बाहेर पार्क करावी लागेल. आम्ही आतमध्ये चाललोय. खूप जास्त गर्दी आहे, प्रमाणाच्या बाहेर गर्दी आहे. सॅटर्डे संडे येत असेल तर अजिबात येऊ नका. बाकी दर्शन कसं होतं दाखवते मी तुम्हाला. आतमध्ये जाण्यासाठी सिक्युरिटी आहे. बॅग असेल तर तुम्हाला बॅग चेक करावी लागेल पहिले, आणि बॅग नसेल तर नॉर्मली ते सेन्सरनी चेक करतील. त्यानंतर गाईज, चेकिंग इन प्रोसेस. चेकिंग झाली आहे. एंट्री केली की लेफ्ट साईडला गोशाळा आहे. श्रीकृष्णांचं मंदिर आणि गोशाळा नसेल असं होऊ शकत नाही. तिथे 3 सुंदर अशा ब्राऊन कलरच्या गायी आहेत. त्यांना काही भक्त चारा चारतायत. प्रॉपर सिटीमध्ये सुद्धा असं करू शकतो. मस्तच. वाव गाईज, काय सुंदर आहे. कालिया नागनी श्रीकृष्णांच्या युद्धाचा सीन आहे हा. किती सुंदर दिसतंय पण ते. गाईज, हे बघा तुम्ही आता, काय सुंदर आहे. 3 प्रकारचे फाउंटन्स आहेत, आणि मध्ये आपल्या श्रीकृष्ण, आणि या साईडला पण सेम 3 प्रकारचे फाउंटन्स आहेत. वाव. चप्पल जमा करूया. ड्रममधून पिशव्या घेतल्या, त्याच्यामध्ये चप्पल्स टाकल्या आणि त्या जमा केल्या. त्याच्यानंतर ते टोकन देतील. ते टोकन हरवायचं नाही. ते टोकन दिल्यानंतरच आपल्या चप्पल आपल्याला परत रिटर्न भेटतील. त्यामुळे ते टोकन जपून ठेवायचं आहे. येस, चप्पल दिल्यात. आता वरती चाललोय. इथून जसं वरती येईल तिथे सगळ्या बुक्स आहेत. भगवद्गीता आहेत, कृष्णलीलांच्या बऱ्याच स्टोरीज आहेत. असे खूप छान बुक्स आहेत. या सगळ्या बुक चार्जेबल आहेत, पण खूप मस्त आहेत. त्याच्या स्टोरीज वगैरे अमेझिंग आहेत. आणि जर तुम्ही भगवद्गीता नसेल वाचली तर इथून नक्की घ्या आणि वाचा. आपल्या डे टू डे लाईफमध्ये ना खूप जास्त इम्पॅक्ट करेल. सो नक्की भगवद्गीता तुम्ही वाचा. सुंदर. आतमध्ये एंट्री केली तरी प्रसन्न वाटतंय. खूप गर्दी आहे, खूप जास्त. माझा आवाज कमी येत असेल कारण की इथे भजन वगैरे चाललं आहे. तुम्ही ते ऐका, पण तुम्हाला पण खूप प्रसन्न वाटेल. खूप जास्त गर्दी आहे. आतमध्ये आलं. आणि फायनली राधा राणी आणि कृष्णांचे दर्शन झाले. इथे विराजमान असलेले श्रीकृष्ण आणि राधा राणी हे प्रेम, भक्ती आणि समर्पणाचे सुंदर असे प्रतीक मानले जाते. दर्शन घेऊन इतकं मन प्रसन्न झालं आणि भरून आलं ना. तुम्ही आला नसताना तर नक्की प्लॅन करा आणि नक्की या इथे दर्शन घ्यायला. खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप सुंदर असं वाईब आहे. खूप छान आणि प्रसन्न वाटतं. एक वेगळीच एनर्जी आली आता. तिथूनच पुढे आलं की एक ब्रिज आहे, तो क्रॉस केला की तिथेच त्याच मंदिरामध्ये एक बालाजींचं मंदिर पण आहे वरती. तिथे पण चाललो आपण. दाखवते. फुल अँशियंट टेम्पलचा फील येतोय. असं झाडांच्या सानिध्यात बसलेलं मंदिर, एकदम असं प्राचीन असं वाटतंय. ॲक्च्युली ना हे टेम्पल 2013मध्ये सुरू झालं आहे, आणि हे टेम्पल बांधायला जवळपास 7 वर्ष लागली आहेत. मला जस्ट ही इन्फॉर्मेशन ChatGPT थ्रू कळाली आहे आणि लोकल्स थ्रू. सो काही करेक्शन असेल याच्यामध्ये तर तुम्ही कमेंट करा. जस्ट अमेझिंग. इतकी सुंदर, प्युअर, प्लस त्यांचे ते वस्त्रावरती डायमंड्स, त्यांची ज्वेलरी,
त्यांचा टिक्का, त्यांचे हार, हे सगळं इतकं परफेक्ट आणि सुंदर दिसतं ना, एकदम डोळे भरून आले. सो दर्शन झालं, बालाजींचं पण दर्शन झालं आणि श्रीकृष्णांचं पण दर्शन झालं. खूप गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे सॅटर्डे असल्यामुळे. काय कलर आहे या फ्लॉवर्सचा, लाईक येलो इज येलोईंग. या फुलांचं नाव नाही माहिती मला, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा मला काय नाव आहे या फुलांचं. या फ्लावर्सचं ना मला क्राऊन करायचं आहे, जे की इन्स्टावरती खूप व्हायरल आहे. तर असं काहीतरी मला हे करायचं आहे. तुम्ही जर हे ट्राय केलं आहे आणि ते सक्सेस झालं आहे तर मला प्लीज कमेंट करा, मी पण नक्की ट्राय करेल. आणि नसेल झालं तरी पण कमेंट करा, म्हणजे मी ट्राय नाही करणार. तीन प्रकारचे फाउंटन आहे तिथे, फ्रेश पाणी आणि थंड वातावरण आहे सगळ्यात मेन. जसं पण पावसाळ्याचा सीझन आहे तरी पण खूप अमेझिंग, खूप मस्त वाटतं. हा बॅकव्ह्यू आहे. तर याची मी तुम्हाला स्टोरी सांगते. यमुना जी नदी होती त्याच्यामध्ये हे कालिया नागाने पाणी विषारी केलं होतं. त्याच्यामुळे ना अनेक गाया वगैरे तिकडे ज्या पाणी प्यायला जायच्या त्यांच्यासाठी ते बाधत होतं, गाया मरत होत्या. त्यासाठी श्रीकृष्णांनी ह्याच्या डोक्यावरती जो मेन कालिया जो नाग आहे त्याच्या म्हणजे वाईफ, त्या सगळ्या रिक्वेस्ट करत होत्या श्रीकृष्णांना की त्यांना मारू नका, आम्ही इथून लांब जाईल, आमचे जे पती आहेत कालिया, ते कालिया साप जे आहेत ते काही परत त्रास देणार नाहीत आणि काही करणार नाहीत. सो ह्या रिक्वेस्ट करताना दिसत आहेत सगळ्या ह्या. अशी काहीशी स्टोरी आहे, मला पण परफेक्ट माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करा. खूप छान म्हणजे खूपच मस्त आहे. नक्की या तुम्ही इथे. आज थोडी गर्दी होती त्यामुळे दर्शन नाही झालं नीट, पण नेक्स्ट टाइम परत येईल त्यावेळेस. इस्कॉनच्या गिफ्ट शॉपमध्ये आली आहे, तुम्हाला दाखवते काय काय व्हरायटी आहेत. गिफ्ट शॉपीमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आम्ही गिफ्ट शॉपीमध्ये काहीच रेकॉर्ड नाही करू शकलो, पण तिथून आम्ही हे किचन घेतलं आहे. ते OMG पिक्चरमध्ये लास्टला जे उडवलं होतं का तेच किचन आहे हे, श्रीकृष्णांच्या पंखांचं. डायमंड पण हवाला डायमंड आहे, खूप छान आहे. फक्त 56 रुपीजला भेटलं आहे, त्यामुळे जास्त कॉस्टली पण नव्हतं. आणि हे आम्हाला गिफ्ट केलं आहे आम्हाला हिनी, सायमा, माझी मामी. थँक्यू. हो सायमानी थँक्यू. इथे आपल्या वजनाच्या हिशोबाने आपल्याला काही दान करायचं असेल तर ते आपण करू शकता, जसं की खाद्यपदार्थ करू शकता. बघू शकता तुम्ही, असे लहान बाळांसाठी दान करता येते. खायचे पदार्थच आहेत. मेन गेटमधून बाहेर आल्यावरती राईट साईडला इथे प्रसाद आहे, सो तो प्रसाद घेऊयात. टेस्ट करते सांगते तुम्हाला. मस्त आहे, गोड आहे. त्याच्यामध्ये काय भगर आहे, मे बी भगरीचा गोड काहीतरी शिरा टाईप आहे, मस्त लागते मला. आता चाललोय रिटर्न घरी. भूक लागली आहे, सो बाहेर आलो आणि बाहेरचं खाणार नाही, स्पेशली पाणीपुरी. असं होणार नाही, त्यामुळे पाणीपुरी खाल्ली आहे, जस्ट पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर साईने पावभाजी मागितली, पावभाजी पण खाल्ली. आणि चायनीज खातो आम्ही, व्हेज, ते पण खाऊन सांगते मी कसं झालं. कसं आहे सायमा कसं आहे? एक नंबर आहे, एक नंबर. आपण टेस्ट करू. अजिबात फूड कलर नाही आहे, बेस्ट आहे. SK फास्ट फूड इथे काळे पडळ आहे, मस्त देतात. स्पेशली फूड कलर नाही आहे, त्यामुळे खूप बेस्ट आहे. आता खाते पटपट. घरी आली आहे मी आणि आता डायरेक्ट
पेटपूजा तर झाली, पोट भरलं इथपर्यंत. त्यामुळे गाईच आता डायरेक्ट आपण निद्रा घेऊयात. मस्त डायरेक्ट उद्या सकाळी उठायचं. आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला दुसरी कुठली प्लेस बघायची ती कमेंट करा, मी नक्की विजिट करेल. प्लस गाईज सबस्क्राईब करायला विसरायचं अजिबात नाही. सबस्क्राईब करा, नवीन नवीन ब्लॉग्स येत राहतील. येस गाईज, इट्स फॉर टुडे. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.